नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे तुम्हाला कोणत्याही शासकीय योजनेचा वगैरे लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एका ठिकाणी शेतकरी वर्गासाठी म्हणा किंवा ग्रामीण भागातील म्हणा, तुम्हाला एक जॉब कार्ड महत्त्वाचं असतं. जॉब कार्ड तुम्हाला द्यावं लागतं. पण काय होतं की जॉब कार्डचा तुमच्याकडे नंबर असतो, परंतु तुम्हाला ते जॉब कार्डचं पुस्तक सापडत नाही किंवा कुठेतरी हरवलं असतं, कुठेतरी गहाण झालेलं असतं किंवा जॉब कार्डचं पुस्तक तुमच्याकडं आहे पण तो ऑनलाईन नसतं. त्यावेळेस तुमच्याकडे जे काही जॉब कार्डचं पुस्तक असेल तेच तुम्ही सतत देत राहता. तुमचे अर्ज जे काय असतील ते ऑनलाईन नसल्याकारणानं रिजेक्ट होत राहतात. पण हे तुम्हाला माहिती नसतं. परंतु तुम्हाला आता ऑनलाईन तुमचं जॉब कार्ड जर पाहायचं असेल किंवा तिथून त्याची प्रिंट आऊट घ्यायची असेल तर ती कशा पद्धतीने घ्यायची याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत राहतात. चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया. सर्वप्रथम तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, गुगलमध्ये जा आणि गुगलमध्ये तुम्ही मनरेगा असं टाकून सर्च करू शकता. मनरेगा टाकल्यावर महात्मा गांधी नरेगा असं वेबसाईट तुमच्यासमोर आली जाईल. त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यावर अशी तुमच्यासमोर वेबसाईट दुसरी ओपन होईल. म्हणजे जे काही ऑलरेडी आपली जुनी वेबसाईट होती ती जुनी वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल. इथं पॉपअप येईल, व्हीबीजी रामजी वेबसाईट इज लाईव्ह. व्हीबीजी रामजी जी काही वेबसाईट आहे ह्या जावर वेबसाईटवर जाण्यासाठी यावरती क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू ओल्ड सॉफ्ट वेबसाईटवर जायचं असेल तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला व्हीबीजी रामजी वेबसाईटवर जायचं आहे म्हणून त्यावर यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशी ही वेबसाईट इथे दाखवली जाईल. 125 डे अचिव्हमेंट, 125 दिवसाची गॅरंटी ही आहे. अशा पद्धतीने दिलेलं आहे. विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण, म्हणजेच व्हीबीजी रामजी ही वेबसाईट इथं ओपन झालेली आहे. अब विकास पहुंचेगा हर गाव हर परिवार तक 100 दिन की रोजगार गॅरंटी, अशा पद्धतीने जाहिरात सुद्धा मोठ्या पद्धतीने केली जात आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपलं जे काही मास्टर रोल पाहायचं आहे, जसं की आपण जुन्या वेबसाईटवर पाहत होतो त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये एक नवीन ऑप्शन देण्यात आलेला आहे. आता इथं जे काही सुरुवातीला व्यवस्थित होते, आता ह्याच्यामध्ये अॅनालिटिक्स अँड रिपोर्ट हा एक ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये एआयड ग्लास आहे, डॅशबोर्ड आहे, त्याच्यामध्ये एमआयएस रिपोर्ट, पेमेंट डॅशबोर्ड वगैरे आहे. आपल्याला स्टेट रिपोर्टवरती जायचं आहे. स्टेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे. इथून आपलं जे काही राज्य असेल ते राज्य आपलं निवडून घ्यायचं आहे. राज्य निवडल्याच्या नंतर तुम्हाला इथं जे काही आपला जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर आपलं जे काही तालुका असेल ते तालुका निवडा आणि त्यानंतर तुमचं जे कोणतं गाव असेल तुम्हाला ते गाव निवडून घ्यायचं आहे. इथं आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की इथं ग्रामपंचायत रिपोर्ट दाखवत आहे. त्याच्यामध्ये इथं तुमचं राज्य, जिल्हा, तालुका आणि तुमचं गाव. ह्याच्यामध्ये आल्याच्या नंतर इथं पाहू शकता की R1 मध्येच इथे जॉब कार्ड रजिस्ट्रेशन हा एक ऑप्शन आहे. त्यावरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जॉब कार्ड नंबर आहे नाही आहे पाहायचा असेल तर 3 नंबरचा ऑप्शन आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर हे तुमच्या गावामधील जे काही जेवढे जॉब कार्ड आहेत त्यांची संपूर्ण अशी यादी दाखवली जाईल. याच्यामधून तुम्हाला तुमचं जॉब कार्ड जर पाहिजे असेल तर काय करायचं आहे, तुमचं जे काही इथे पुढचा जे नंबर दाखवत आहे जॉब कार्ड नंबर हा ब्ल्यू मधला दाखवत आहे, कोण्या ह्याच्यामध्ये ब्ल्यूच्या ह्याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. टिक केल्याबरोबर तुमचं असं हे जॉब कार्ड तुमच्यासमोर दाखवलं जाईल. ह्याचे तुम्ही प्रिंट आउट, इथं जी काही फॅमिली आयडी आहे या ठिकाणी तुमचा फोटो लावू शकता, पासपोर्ट साईजचा जे काही अर्जदार असेल त्यांचा, आणि ते हे प्रिंट आउट घेऊन तुम्ही तुमचं काम भागवू शकता. त्याच्यामध्ये कोण कोण जॉब कार्डमध्ये व्यक्ती आहेत इथं खाली दाखवलं जाईल. इथं संपूर्ण तुमचं नाव, कोण कोण आहेत काय नाही कॅटेगरी तुमचं संपूर्ण इथं दाखवलं जाईल. अशा पद्धतीने हे जॉब कार्ड तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं तुम्हाला जे काही तुमचं जॉब कार्ड कशा पद्धतीनं पाहायचं स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.